लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव तालुक्यात भीषण अपघात, सलग 3 अपघातात अनेक जखमी। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मालेगाव नांदगाव रोडवर नाग्या साग्या कॉलनी परिसरात दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला। लग्नकार्य निमित्ताने प्रवास करणारी लक्झरी बस अचानक पलटी झाल्याने मोठा गोंधळ उडाला। या बसमध्ये तब्बल 25 प्रवासी असल्याचे सांगितले जाते। अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले, तर इतर काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत। सर्व जखमींना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलवण्यात आले। सदर लक्झरी बस नांदगावहून मालेगावच्या दिशेने जात होती। अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। याच दिवशी दुपारनंतर या परिसरात अपघातांची मालिका सुरूच राहिली, तर दुसऱ्या घटनेत हिंगणवाडी जवळील मॅजिक कार अपघातग्रस्त झाली असून यात एका मुलीला दुखापत झाली आहे आणि तिसऱ्या घटनेत एक कार रस्त्याच्या कडेला घसरली। एकाच मार्गावर एका दिवसात सलग 3 अपघात झाल्याने परिसरात भीतीचे व हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.